जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास दुसरा निस्पृह व्याप लक्षण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती सारख्या नसती आदी अंती नेमची नाही पहावे किती काय म्हणून श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी आज आपल्याला दशक 15वा आत्मदशक आणि त्यामधील समास दुसरा ज्याचं नाव दिलेलं आहे निस्पृह व्याप लक्षण नाम श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी निस्पृह व्याप लक्षण नाम याची सगळी लक्षणं आपल्याला इथे दिलेली आहेत आणि म्हणून समर्थ सुरुवातीलाच म्हणत आहेत पृथ्वीमध्ये समर्थ काय म्हणतात पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे पालटती मनोविकारे क्षणक्षणा। मग श्री समर्थ म्हणतात आहे की या पृथ्वीवर असंख्य मानवी शरीरे आहेत। पृथ्वीमध्ये मानवी शरीरे उदंड दाटली लहान थोरे मग समर्थ म्हणतात की या पृथ्वीवर असंख्य मानव शरीरे आहेत आणि मानवी शरीरे आहेत आणि सगळी काय आहे त्याच्यामध्ये फक्त लहान आणि मोठेच नाही तर थोर माणसं जे वृद्ध आहेत ती सुद्धा माणसं आहेत म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत लहान थोर सगळ्या माणसांची काय आहे गर्दी झालेली आहे म्हणून दिलंय उदंड दाटली लहान थोरे। मग लहान थोर सगळ्या माणसांची लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांची कशी झालेली आहे गर्दी इथे झालेली आहे आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे पालटती मनोविकारे क्षणक्षणा म्हणजे त्यांचे मनोविकार क्षणोक्षणी पालटत असतात। त्यांचे मनोविकार जे आहेत ते स्थिर नाही क्षणोक्षणी ते कसे आहेत पालटत असतात म्हणून समर्थ म्हणतात पृथ्वीमध्ये मानवी शरीरे। मग पुढे दिले आहे जितुक्यात मूर्ती तितुक्या प्रकृती सारख्या नसती आदी अंती नेमची नाही पहावे किती काय म्हणून। मग जितके लोक आहेत तितक्या काय आहेत व्यक्ती तितक्या प्रकृती मग जितक्या मूर्ती आहेत तितके काय आहे प्रकृती आहेत म्हणजे इथे दिलेलं आहे म्हणून जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती म्हणजे जितके लोक आहेत तितक्या सगळ्या काय आहेत तिथे प्रकृती आहेत। सारख्या नसती आदी अंती मग सगळ्यांचे स्वभाव सारखे आहेत का हो नाही प्रत्येकाचा स्वभाव कसा आहे वेगवेगळा आहे। सारख्या नसती आदी अंती प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा आहे आणि म्हणून म्हटलेलं आहे की जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती म्हणजे एका कुटुंबामध्ये जर 5 माणसं असतील तर ती 5ही माणसांचा स्वभाव सारखा आहे का हो नाही। एकाच आईच्या पोटामध्ये एकाच आईच्या उदरातून 3 मुलांनी जन्म घेतला तर 3ही मुलं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत। त्यांचा रंग वेगळा आहे रूप वेगळं आहे देखणं वेगळं आहे बोलणं वेगळं आहे प्रत्येक त्यांची कृती ही वेगवेगळी आहे एकाशी दुसरा सारखा नाही म्हणजे 3ही मुलं सारखी आहेत का नाही प्रत्येकाचं बोलणं चालणं राहणं प्रकृती स्वभाव सगळं काही कसं आहे वेगवेगळं आहे म्हणून समर्थांनी म्हटलंय जितक्या मूर्ती तितक्या प्रकृती सारख्या नसती आदी अंती नेमची नाही पहावे किती काय म्हणून। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंत बघा कसा आहे सूक्ष्मातलं सूक्ष्म आपल्याला दाखवतच आहे। समर्थांनी हे सगळं आपल्याला दाखवायला घेतलेलं आहे। जर एकाच घरामध्ये असलेल्या 6 व्यक्ती जर सारख्या दिसत नसतील या जगामध्ये बघा किती व्यक्ती आपल्याला दिसतात का सारख्या नाही दिसत म्हणजे एकाच घरातील 2 भावंड वेगवेगळी दिसतात आहेत एकाच आईच्या उदरामध्ये जन्म घेतलेली म्हणजे समर्थ म्हणतात आहे की देवाचा अंश किती आहे बघा देवाने किती नाना प्रकारचं तयार केलेलं आहे आणि म्हणून म्हटलंय नेमची नाही पहावे किती काय म्हणून म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखा दुसरा काही आढळत नाही। आता आपण एवढं गावावरून मुंबईला येतो मुंबईवरून दिल्लीला जातो दिल्लीवरून पुढे आउट ऑफ इंडिया कुठं पण फिरलो तरी आपल्यासारखा माणूस दुसरा दिसतोय का हो नाही एकासारखे असे खूप असंख्य एका घरात सगळे एकसारखे दिसतात दुसऱ्या घरात एकसारखे असं आहे का नाही प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी आहे
त्याचा स्वभाव वेगळा, राहणीमान वेगळं, राहणं वेगळं, खाणं वेगळं, त्याचं चालणं वेगळं, बोलणं वेगळं, सगळं काही वेगवेगळं आहे. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखा दुसरा आढळत नाही आणि त्यात काही नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते बघा. ते कसं सांगावं असं समर्थ म्हणतात आहे. नेमची नाही पहावे किती, काय म्हणून त्याचा नियमच नसल्याने किती भिन्नता आढळते हे कसं सांगावं. आणि म्हणून किती सांगावं तुम्हाला समर्थ सांगतात आहे. किती सांगावं, सांगेल तेवढं काय आहे, कमीच आहे. अशा किती प्रकारचे लोक जगात आहेत. नुसते रंगाचा भेद नाही, विचाराचा भेद आहे, आचाराचा भेद आहे. नुसते रंगच नाही, एक सावळा आहे, एक गोरा आहे, तसं नाही. तर नुसतं रंगाचाच नाही, तर विचाराचा भेद आहे, आचाराचा भेद आहे, स्वभावाचा भेद आहे. रजतम सत्व या तिन्ही गुणाच्या मिश्रणाचा भेद आहे. भाषेचा भेद आहे, धर्माचा भेद आहे, सगळ्या दृष्टीने भेद दिसतो आहे. मग या सगळ्या भेदाला बाजूला सारून यात जे अभेदत्व आहे ते एकत्रित करण्याचं काम हे निस्पृह पुरुष करू शकतो. आणि म्हणून निस्पृह पुरुषाने सक्रिय होऊन समाजासाठी त्याने कार्य करावं असं समर्थांचं म्हणणं आहे. जो जगाचं कल्याण करणारा आहे, काय सांगितलंय, जो जगाचं कल्याण करणारा आहे, जगाला मार्गदर्शन करणारा आहे. मग तसंच छत्रपती शिवाजी महाराजांकडे आपण जर पाहिलं तर ते किती संन्यस्त योद्धा होते हो, असं त्यांचं वर्णन केलं जातं. ते योद्धे होते. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की असेच राष्ट्रपुरुष, असे निस्पृह व्याप वाढवणारे सत्पुरुषांची गरज आता आपल्याला आहे. मग समर्थ म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन परिचय पहावं. किती अत्यंत उत्तमाचा शूर योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराज. शूर योद्धा, अगदी त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपला रोम रोम काय असो असं उठून बसतं. म्हणजे समर्थ म्हणतात आतून आपल्याला त्या पर्वाची आठवण होते. जो त्यांचा काळ होता 1630 पासून 1680 पर्यंत एवढा उत्तमाचा होता. अवघ्या 50 वर्षांमध्ये ते एवढे अजरामर झाले की तिन्ही लोकात त्यांची आता चर्चा होऊ लागलेली आहे. आणि एवढे संत, एवढे जे शूर योद्धे होते असा राजा पुन्हा होणे नाही, असे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांचा प्रत्येक गुण अगदी काय होता, अंगीकारण्यासारखा होता. त्यांची शिस्त, त्यांची बोलण्याची पद्धत, वागण्यात नम्रता, आणि तो शूर योद्धा होते. त्यांची जी समर्थ म्हणतात आहे की ते कसे घडले, त्यांची बोलण्याचं कौशल्य, त्यांचे जे सगळे काही ते मंडळ होतं, अष्टप्रधान मंडळ, त्यांची जी माणसं होती, मावळे होते, ते त्यांच्या एका शब्दावर स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार होते. म्हणजे समर्थ म्हणतात काय होते शिवाजी महाराज, त्यांच्यासारखं पुन्हा होणं नाही. मग असे शूर योद्धे आपल्या या पृथ्वीवर होऊन गेलेले आहेत. आणि म्हणून मग पुढे समर्थ म्हणतात, म्हणून म्हटलंय जितुक्या मूर्ती तितुक्या प्रकृती, सारख्या नसती आदी अंती, नेमची नाही पहावे किती, काय म्हणून. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, कित्येक अमलेच होऊन गेले, कित्येच फिरंगणात आटले, देश भाषाने रुदिले किती एक. म्हणजे या देशातील कित्येक लोकही म्लेच्छ होऊन गेलं, कित्येक लोक पोर्तुगीज राज्यात बेपत्ता झाले, भाषा भेदाने कित्येकांची अडवणूक झाली. आणि पुढे समर्थ म्हणतात आहे की काही लोक भयाच्या भीतीने त्यांनी आपला धर्म सोडून दिला, म्लेच्छ झाले, कित्येक लोक तिरंगी झाले, कित्येक लोक देश आणि भाषा या भिन्नतेमुळे वाद करू लागले. मग समर्थ त्यांनी दिलेला आहे की समर्थ म्हणतात आहे की म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक संपूर्ण हे राष्ट्र माझं आहे आणि या राष्ट्राचा मी एक नागरिक आहे आणि त्यामुळे राष्ट्राच्या हिताच्या, राष्ट्राच्या प्रत्येक उन्नतीच्या कार्यात माझा वाटा असला पाहिजे अशी तळमळ प्रत्येकाला असली पाहिजे. हा देश माझा आहे, ही माणसं माझी आहेत, त्यामुळे त्यांच्या सोबत उत्तमाचं आपल्याला वागता आलं पाहिजे. आम्ही आमच्या गरजा, आम्ही आमच्या कामना या इतक्या वाढवून ठेवलेल्या आहेत की कितीही पैसा आला तरी तो आटून जातो. मग सुखी होण्याचं लक्षण याचा अर्थ भरपूर पैसा नाही, तर जेव्हा आपल्याकडे पैसा येतो, समर्थ म्हणतात जेव्हा आपल्याकडे पैसा येतो तेव्हा अहंकारही येतो आपल्यात.
मग त्याच्यात काय होतं, तेव्हा त्याच्यात व्यवस्थितपणा असला तर माणसाला फार पैशाची गरज नसते. सकाळी आता माणसाला कशाला पैसा लागतो, जेवायला तर आपल्याला पैसा जास्त नाही लागत हो. सकाळी 2 चपात्या, संध्याकाळी 2, वाटीभर भात, वाटीभर भाजी, आमटी जी असेल, झालं संपलं जेवण आपलं. किती पैसा लागतोय जेवणाला. पण आपल्या भौतिक गोष्टींचा संचयच एवढा आहे. म्हणजे मनुष्य हा जो संचय करणारा आहे तो शेवटी संचय करता करता मरून जातो. प्रॉपर्टी करता करता मरून जातो. हे माझं ते माझं सगळं काही अडवून बसतो, सगळ्यामध्ये अडकतो. आपलं साधं सुधं उत्तमाचं जीवन आहे ते सुद्धा त्याला जगता येत नाही. एवढा पैसा असून सुद्धा तो स्वतःचं जीवन स्वतः उत्तमाचं जगू शकत नाही. याच्यात अडक त्याच्यात अडक, सगळ्यामध्ये तो अडकत बसतो. मग संचय करण्याच्या नादात तो ते सगळं वापरणं विसरूनच जातो. मग आपला मुख्य उद्देश काय आहे? निस्पृह पुरुष जन्माला आला पाहिजे आणि निस्पृह पुरुषाने व्याप वाढवला पाहिजे. राष्ट्र मोठं होण्यासाठी संन्यस्त लोकांना कार्यरत होण्याची गरज आहे. साधू संतांनी समाजामध्ये प्रबोधन केलं. चांगल्या चांगल्या ठिकाणी कार्यरत होण्यासाठी निस्पृह पुरुष वरच्या पदावर पाहिजेत. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, महाराष्ट्र देश थोडा उरला, राजकारणे रो करू दिला, अवकाश नाही जेवायला उदंड कामे. काय म्हटलंय? महाराष्ट्र देशच यापासून थोडाफार वाचला आहे. येथे लोक राजकारणात अडकले आहेत, त्यांना इतकी कामं आहेत की जेवायला सुद्धा वेळ नाही. आणि म्हणून पुढे दिलंय, कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले, तेने गुणे उत्तम झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा, उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोट धंदाच लागला निरंतर. षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेसिती. मग समर्थ म्हणतायत, कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले. काय झालं? युद्ध प्रसंगामध्ये सगळेजण अडकलेले आहेत. घरातल्या वादामुळे, घराघरातले वाद, भावाभावांचे वाद, सगळीकडे वाद चाललेले आहेत. प्रॉपर्टीवरून, संपत्तीवरून माणूस एवढा त्याच्यामध्ये बुडालेला आहे की माणसाने माणुसकीही विसरून बसलेला आहे मनुष्य. आणि त्यामुळे या भांडणांमध्ये तो अडकून बसलेला आहे. परंतु ही अडकण्याची वेळ नाही, ही सुटण्याची वेळ आहे. आपल्याला कळलं पाहिजे काय चांगलं आहे, काय वाईट आहे. ही प्रॉपर्टी करून आपण घेऊन जाणार आहोत का? नाही. एवढी सगळी संपत्ती असली तरी आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत आणि रिकाम्या हातानेच आपल्याला जायचं आहे. आपल्याला काहीही घेऊन जाता येणार नाही. जसं आलो तसे उघड्या हातानेच आपल्याला जायचं आहे. मग एवढा खटाटोप जो चालला आहे तो कशासाठी? कमवावं नाही का? कमवावं. आयुष्यात सगळं कमवायचंच आहे. परंतु काय कमवावं हे प्रत्येकाला कळालं पाहिजे. उगाच आहे त्याच्यावर पाणी फेरून दुसरं काही मिळवत बसण्यापेक्षा जे माझ्याकडे आहे त्याचा आनंद घ्या, त्याचा आनंद लुटा. कारण एकदा वय निघून गेलं, एकदा काय यमाचा घाला पडला तर काही जमून ठेवलेलं आहे ते सुद्धा खायला सुद्धा आपल्याला वेळ मिळणार नाही. म्हणून माझं आणि यमाचं खाजं. मग समर्थ म्हणतात, कित्येक युद्ध प्रसंगी गुंतले. काय झालेलं आहे? कित्येक जण युद्ध प्रसंगात इतके गुंतले आहेत की तेने गुणे उन्मत्त झाले. त्यामुळे उन्मत्त होऊन रात्रंदिवस युद्धाची चर्चा ते करू लागलेले आहेत. रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा, म्हणजे युद्धामध्ये अडकलेत. आणि त्यावेळेस जे राज्यकर्ते होते त्या राज्यकर्त्यांनी आपल्याच लोकांना हाताशी धरलं आणि आपापसात युद्ध सुरू केलं. म्हणून राष्ट्रपुरुषांनी या लोकांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे, जसा छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला. 5 मवळे होते, मुठभर सैन्य नसेल, त्या माध्यमातून रायरेश्वराच्या मंदिरात प्रत्यक्ष आपल्या रक्ताचा अभिषेक भगवान शिवांना तो अर्पण करून हे राष्ट्र हिंदवी स्वराज्याची स्थापना आपण इथे करू, असं त्यांनी त्यासाठी आपण इथे सर्वजण एकत्रित येऊ अशी शपथ छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली. कारण त्यांच्या लक्षात आलं की सामान्य माणसं किती दुःखी आहेत. त्यांनी बघितलं रयतेला आपल्या दुःख होत आहे, रयता हे सगळं दुःख सहन करत आहे, हे सगळे अत्याचार रयतेला सहन करावे लागत आहेत. त्यामुळे त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. कारण त्यांच्या लक्षात आलं की सामान्य माणसाला खूप दुःख आहे. कारण पारतंत्र्याचं दुःख काय आहे हे पारतंत्र्य ज्याला प्राप्त झालं त्याला कल्पना आहे. कारण आज आपण सगळे स्वतंत्र आहोत आणि त्या स्वातंत्र्यामध्ये आम्ही आनंदी आहोत.
पण पारतंत्र्याचं दुःख त्यांना म्हणजे माहिती आहे, स्वातंत्र्याचा सूर्य याच्यामुळे आम्हाला दिसलेला आहे, त्यांच्यामुळे आम्हाला दिसलेला आहे. आणि त्यामुळे समर्थ इथे म्हणतात आहे की अशा प्रकारे अनेक लोक कुणाच्या चाकरीला राहिले, तर त्या कुणाच्या चाकरीला राहिल्यामुळे तिथे युद्ध करा म्हटलं की ते युद्ध केलं आणि आयुष्य त्याच्यासाठीच त्यांनी गमावलं. त्यांना दिशा कशी मिळेल मग? आणि त्यामुळे ते युद्ध प्रसंगात गुंतले गेले. आणि म्हणून म्हटलंय की ते का युद्ध प्रसंगी गुंतले, तेने गुणे उन्मत्त झाले, रात्रंदिवस करू लागले युद्ध चर्चा. आणि म्हणून पुढे समर्थ देतात आहे, उदिम्यास व्यासंग लागला, अवकाश नाहीसा झाला, अवघा पोटधंदाच लागला निरंतर. षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेसिती. मग उदिम्यास व्यासंग लागला. काय सांगितलंय? उदिम्यास व्यासंग लागला म्हणजे व्यापारी लोकांचा धंदा इतका वाढला की त्यांना मोकळा वेळच मिळत नाहीसा झाला. म्हणजे त्यांना मोकळा असा वेळच मिळत नव्हता, अवकाश नाहीसा झाला. अवकाश म्हणजे वेळच, त्यांना वेळच मिळेना झाला. अवघा पोटधंदाच लागला निरंतर आपल्या पोट पाण्याचा धंदा करण्यात ते एवढे गढून गेले आहे. म्हणजे त्या धंद्यामध्ये एवढे व्यस्त आहेत की त्यांना शांत 5 मिनिटं बसायला सुद्धा वेळ मिळत नाही आहे. म्हणून आता एका बाजूला काही लोक इतके गुंतले आहेत की काही लोक ती बुद्धिवादी आहे. समर्थांनी त्या बुद्धिवाद्यांचा परामर्श घेतला आहे. समर्थांनी कोणालाच सोडलेलं नाही. ज्या ज्या ठिकाणी चूक आहे ती समर्थांनी दाखवलेली आहे. मग समर्थ म्हणतात आहे की काय झालेलं आहे, तर उदिम्यास व्यासंग लागला. व्यापारी एवढा बिझी आहे धंद्यामध्ये, त्याला वेळच नाही. अवघा पोटधंदाच लागला निरंतर. आणि म्हणून पुढे म्हणतात, षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेसिती. मग षडदर्शने सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजे वेदांत आणि नाना मते, तसं नास्तिक मते खूपच वाढली आहेत. आणि या जगात अनेक लोक जेथे तेथे लोकांना उपदेश करत आहेत. मग समर्थ म्हणतात षड प्रकारचे शास्त्र आहेत, म्हणजे न्याय, सांख्यिक, योग, मीमांसा, वेदांत अशी 6 शास्त्र आहेत. आणि या 6 शास्त्रांचा आजही विचार केला जातो. म्हणून षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढिले बहुते. मग आजही या 6 शास्त्रांचा विचार केला जातो. तर प्रत्येक शास्त्र आपलं मत सांगते आहे आणि त्या शास्त्राचे अभ्यासक एकमेकांच्याकडे दोषारोपण करतात. मला ज्या गोष्टी येतात आणि ज्या विचारशास्त्राचा मी अभ्यासक आहे तो दुसऱ्याला नाव ठेवतो. मग कोण म्हणेल होमिओपॅथिक बरोबर आहे की आयुर्वेदिक बरोबर आहे. प्रत्येक वेळी पेशंटला मात्रा देण्याची पद्धत वेगळी. म्हणजे समर्थ म्हणतात आहे कोण होमिओपॅथी देत आहे, कोण आयुर्वेदिक देत आहे. आयुर्वेदावाले म्हणणार नाही हेच चांगलं आहे, होमिओपॅथीवाले म्हणणार नाही हेच चांगलं आहे. म्हणजे पद्धत वेगवेगळी आहे. जे यांनी सांगितले घेऊ नका ते हे सांगतात घ्या. म्हणजे आयुर्वेदामध्ये दुसरं असतं. मग हे करू नका ते करू नका. एका शास्त्रामध्ये विज्ञानी शास्त्र, दुसऱ्यामध्ये अजून काही. मग हे सगळे वादामध्येच ते अडकलेले आहेत. माझंच बरोबर, माझं तेच खरं आहे असं म्हणण्यापेक्षा जे बरोबर आहे ते माझं आहे अशी म्हणण्याची वृत्ती आपली पाहिजे. माझं ते खरं म्हणू नका. माझं ते खरं म्हणण्यात काहीही अर्थ नाही. माझं ते खरं म्हणू नका. ते जर जे खरं आहे, जे सत्य आहे ते माझं आहे. माझं ते खरं म्हणण्यात आपला वेळ घालवणं हे खूप अत्यंत चुकीचं आहे. तसं करू नये. जे खरं आहे ते माझं आहे असं सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून भूमिका माणसाची असली पाहिजे. आणि म्हणून समर्थ इथे म्हणतात षडदर्शनी नाना मते. खरंच नाना मतं आहेत. मग समर्थ म्हणतात ही सगळी नाना मतं बाजूला ठेवून आपल्याला मी एक भारतीय आहे, मी या राष्ट्राचा विचार केला पाहिजे. पुढे ते अजून सांगतात आहे. मग आपल्यापुरती आपली मतं मर्यादित नाही राहिली पाहिजे. आपल्या देशाचा विचार आपल्याला आला पाहिजे. आपल्या देशासाठी काय चांगलं आहे, काय वाईट आहे, कोणत्या कारणामुळे आपला देश अगदी उत्तुंग सीमा गाठू शकतो किंवा आपल्या देशाला काय उपयोगी आहे, आपण देशासाठी काय करू शकतो याच्यावर आपला वेळ जास्त गेला
पाहिजे, देशासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. असं भांडून हे माझं ते माझं हेच माझं बरोबर त्याचंच चुकलंय, एकामेकाच्या चुका काढण्यात काहीच अर्थ नाही. एकमेकाच्या चुका काढण्यात आपला वेळ खर्च करू नका. तर समर्थ म्हणतात प्रत्येकाने आपापलं मत हे स्पष्ट व्यवस्थित शुद्ध जे खरं आहे ते आपलं मत ठेवलं पाहिजे. मग पाषांडी वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेश येते. पण जो उभा राहतो तो माझंच बरोबर म्हणतो आणि म्हणून पुढे दिलेला आहे, षडदर्शने नाना मते, पाषांडे वाढली बहुते, पृथ्वीमध्ये जेथ तेथे उपदेश येती. स्वार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली आघवी, ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली. मग काय सांगितलंय? स्वार्थी आणि वैष्णवी. मग यातून उरलेले जे लोक आहेत ती स्वार्थी किंवा वैष्णव मतांचे अनुसरण करत आहेत. उरली सुरली नेली आघवी, याप्रमाणे सर्वत्र काय आहे? ऐसी पाहता गथा गोवी उदंड झाली. त्याप्रमाणे सर्वत्र काय आहे? गोंधळच माजून राहिलेला आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, किती समर्थ सांगतात आहे की किती स्वार्थी लोक. इथे वाद आहे, आपली बाजू जी आहे ती बरोबर जरी असेल तरी सुद्धा दुसऱ्याची चूक आहे असं म्हणू नका. सगळ्यांची मतं वेगवेगळी आहे. जो तो त्याच्या मतानुसार, म्हणजे जो तो त्याच्या विचारानुसार तिथे बरोबर आहे. आणि दोघांमधलं जे ऐक्य आहे ते साधून आपण आपल्या देशासाठी, राष्ट्रासाठी, समाजासाठी आपण विचार केला पाहिजे. माझं असं म्हणण्यापेक्षा, माझं तेच खरं म्हणण्यापेक्षा जे सगळ्यांचं हित कशामध्ये आहे, सगळे ज्याच्यामध्ये जोडले जातात आहे त्याचा विचार करावा. सगळ्यांचा विचार आपल्याला करता आला पाहिजे. नुसतं आपला स्वतःचा विचार करून उपयोग नाही, सगळ्यांचा विचार त्याच्यामध्ये आला पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी पुढे दिलेला आहे, समर्थ पुढे म्हणतात आहे, स्वार्थी आणि वैष्णवी उरली सुरली नेली लागवी, ऐसे पाहता गथा गोवी उदंड झाली. कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. म्हणजे कित्येक समर्थ म्हणतात कामनेचे भक्त, जे कित्येक सकाम भक्ती करणारे आहेत, ठाई ठाई झाले आसक्त, जे निरनिराळ्या विषयांमध्ये आसक्त झालेले आहेत, बुडालेले आहेत, पूर्णतः त्या विषयांमध्ये ते बुडून गेलेले आहेत. युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. मग ते निरनिराळ्या विषयात आसक्त झालेले आहेत आणि योग्य आणि अयोग्य हे पाहणार तरी कसे. मग जो स्वतःच विषयामध्ये अडकलेला आहे, जो त्याच्यामध्ये एवढा बुडालेला आहे की त्याला दुसरं काहीच दिसत नाही, त्याला योग्य आणि अयोग्य काय कळणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की कित्येक कामनेचे भक्त ठाई ठाई झाले आसक्त, युक्त अथवा अयुक्त पाहतो कोण. या गलबल्यामध्ये गलबला कोणी कोणी वाढविला, त्यास देखो सकेनासा झाला वैदिक लोक. त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे वाढेल कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. मग त्या गलबल्यांमध्ये गलबला झाला. काय झालेला आहे तर त्या गोंधळातच कोणी कोणी अधिक गोंधळ वाढविलेला आहे. काय म्हटले? हा एवढा गलबला झालेलाच आहे, पण या गलबल्यामध्ये एवढा गलबला झाला आहे की कोणी कोणी वाढविला की अधिक गोंधळ वाढवित आहेत. आणि त्यास देखो सकेनासा झाला वैदिक लोक. मग ते वैदिक लोकांना पाहवत नाही. त्याही मध्ये हरिकीर्तन काय सांगितलंय? त्यातही हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत. हरीच्या कीर्तनाकडे, हरीकडे, त्या भगवंताजवळ, त्या भगवंताच्या चरणी काही लोक काय होत आहेत? लीन होत आहेत. त्यांना कळालेलं आहे की भगवंताखेरीज आपलं कोणी नाही. भगवंताची म्हणजे भगवंत आपल्याला आपल्या स्मरणात ठेवून आपल्याला तसं वागायचं आहे. भगवंत माझ्या जसा स्मरणात आहे, जसं माझ्या हृदयामध्ये भगवंत आहे तसा दुसऱ्याच्याही हृदयामध्ये भगवंत वास करतो आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. जसं मला बोलल्यावर माझं मन दुखतंय तसं समोरच्याला बोलल्यावर त्याचंही मन दुखतंय हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून त्याही मध्ये हरिकीर्तन, त्यासाठी हरिकीर्तन गरजेचं आहे, समर्थ चरण गरजेचे आहेत आणि भक्ती आपली गरजेची आहे. हो,
कारण हे जग कसं आहे, सगळं काय आहे, दीर्घकाळ टिकणारं नाही. हे सगळं दिसणारी ही माया जी आहे ती मिथ्या आहे. एक शाश्वत परब्रह्म आहे, त्याला आपल्याला धरता आलं पाहिजे. त्या परब्रह्माला आपण धरून चाललं पाहिजे, त्या परब्रह्माशी आपल्याला एकनिष्ठ राहिलं पाहिजे. आणि म्हणून म्हटलंय, त्याही मध्ये हरिकीर्तन तेथे वाढेल कित्येक जन. त्यातही हरिकीर्तनाकडे अनेक लोक आकर्षित होत आहेत. तेथे वाढेल कित्येक जन, प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान कोण पाहे. मग तेथे अनुभवाच्या ब्रह्मज्ञानाचा विचार कोण करतोय? जो हरिकीर्तनाकडे आहे, जो भगवंतामध्ये लीन होतो आहे, जो भगवंताच्या चरणी आहे, त्याला कळेल अनुभवातून त्याला कळेल, ब्रह्मज्ञान कळेल. पण याचा विचार कोण करतोय? मग या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ. विचारवंता सुलभ सकळ काही, विचार कळला सांगता नये. उदंड येती अंतराये, उपाये योजिता अपाये आडवे येती. मग या कारणे आता हे सगळी कारणं आहेत. आणि या कारणाने काय आहे? ज्ञान दुर्लभ. यामुळे ज्ञान दुर्लभ झालेलं आहे. पुण्य घडे अलभ्य लाभ. आणि जो पुण्यवान असेल त्यालाच ज्ञानाचा अलभ्य लाभ होतो. ज्याने पुण्य केलेला आहे, जो पुण्यवान आहे, त्यालाच याचा ज्ञानाचा अलभ्य लाभ होतो आहे. आणि म्हणून विचारवंता सुलभ सकळ काही. विचार करताना मात्र सर्व काही कसं आहे? हे सुलभ होत आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, विचार कळला सांगता नये. विचार आपल्या पुरता कळतो, पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही. काय सांगितलंय? विचार कळला सांगता नाही. जसं विचार कळतो, आता हरिकीर्तनामध्ये गेलो किंवा अजून कुठे गेलो, आपल्याला समजतं भगवंत काय सांगतात आहे. तिथे बसल्यावर समजतं, परंतु चप्पल घातल्याबरोबर आपल्याला सगळं एरे माझ्या मागे, म्हणजे घरचं सगळं आठवायला लागतं. परंतु तिथे आपल्याला माहित असतं हे सांगितलं, ते सांगितलं. आपल्याला कळतं पण वळत नाही. कधी कधी आपल्याला कळतं, पण समोरचं विचारतं, काय रे, काय आज केलं, काय शिकवलं, काय बोलले, तर आपण एकदम ब्लँक होतो. आपल्याला सांगता येत नाही की तिथं काय झालं. तसं ते ज्ञान दुर्लभ झालं आहे. जो पुण्यवान आहे त्यालाच त्या ज्ञानाचा अलभ्य लाभ होतो आहे. विचारवंतांना मात्र सगळं काही काय होतं? सुलभ होतं आहे. आणि विचार तो काय आहे? विचार कळला सांगता नाही. विचार आपल्या पुरता कळतो आहे. काय आहे? विचार आपल्या पुरता कळतो आहे. उदंड येती अंतराये, पण तो दुसऱ्याला सांगता येत नाही आहे. सांगता येतं का हो? नाही. काही गोष्टी बघा, एखादा अनुभव असेल, एखाद्या आपण मंदिरात गेलो आहे आणि आपल्याला नमस्कार केल्याबरोबर साक्षात परब्रह्म आपल्याला दर्शन देऊन गेलेत, हा जो अनुभव आहे तो आपल्याला दुसऱ्याला कसा सांगता येणार? काही गोष्टी आपण स्वतः अनुभवतो, एखादा प्रसंग आपल्याला आठवतो, आपल्याला माहीत असतो असं झालं, परंतु दुसऱ्याला ते सांगायला कधी आपल्याला जमत नाही. बघा, नेहमी जमतं असं नाही, कधी आपण त्याच्यात अपुरे पडतो. म्हणजे कधी आपल्याला ते जमत नाही, दुसऱ्याला सांगायला आपल्याला जमत नाही. आणि म्हणून मग समर्थ म्हणतात, या कारणे ज्ञान दुर्लभ, पुण्य घडे अलभ्य लाभ. काय सांगितलंय? पुण्य घडे अलभ्य लाभ. विचार करता सांगता अलभ्य लाभ. विचारवंता सुलभ सकळ काही. आणि पुढे मग समर्थांनी सांगितलेलं आहे की विचार करायला सांगता नाही. मग अशा वेळी काय आहे? त्यातही अनेक विघ्न येत असतात. म्हणजे उपाय करायला जावे तर काय होतो? अपायच घडतो. म्हणजे उपाय योजिता उपाये अपाय आडवे येती. आणि पुढे म्हणून सांगितलेलं आहे, त्याही मध्ये जो तीक्ष्ण रिकामा जाऊ नेदीक्षण, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. नाना जिनस उदंड पाठ, वदो लागला घडघडाट, अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे. मग त्यामध्ये जो तीक्ष्ण आहे, म्हणजे जो हुशार असतो, त्याही मध्ये तो जो तीक्ष्ण, जो हुशार असतो, रिकामा जाऊ नेदीक्षण, तो आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नाही. धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. अशा हुशार, तर्कनिष्ठ आणि विचारवंत माणसाला सगळे लोक मानतात, मान देतात. आणि नाना जिनस उदंड पाठ, वदो लागला घडघडाट,
अवाटची केली वाट सामर्थ्य बळे. म्हणजे ज्याचे उत्तम पाठांतर असतं तो काय होतो, घडाघडा सगळं बोलून टाकतो. पण आपल्या सामर्थ्याच्या बळावर परमार्थाची वाट ही कशी आहे, रुंद विस्तीर्ण आहे. आणि म्हणून म्हटलंय समर्थांनी या समासामध्ये निस्पृहाच्या अंगी, समासाचं नाव काय आहे, निस्पृह व्याप लक्षण नाव. मग निस्पृह कोण आहे, त्याच्या अंगी जे लक्षण आहेत त्यातलं एक अत्यंत महत्वाचं लक्षण समर्थांनी इथे सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात आहे की जो मुळात तो अत्यंत तीक्ष्ण बुद्धीचा असतो, अशा तीक्ष्ण बुद्धीचा मनुष्य तो रिकामी राहत नाही. रिकामी राहतो का, नाही. त्याचं काय असतं, तीक्ष्ण बुद्धी म्हणजे त्याचा मेंदू हा सतत चालूच असतो. अशा तीक्ष्ण बुद्धीचा मनुष्य तो रिकामी राहत नाही, अखंड तो खटपट त्याची असते. आणि धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. काय म्हटलंय, धूर्त तार्किक विचक्षण सकळा माने. मग समर्थ म्हणतात आहे की आणि अशा प्रकारच्या धूर्त असलेला तार्किक मनुष्य, अत्यंत निस्पृह मनुष्य सकळा माने, याचा अर्थ सगळ्यांना तो काय होतो, आवडतो. असा निस्पृह मनुष्य कोणाला आवडणार नाही हो, सगळ्यांना आवडतो. आणि म्हणून म्हटलंय नाना जिनस उदंड पाठ. वदो लागला म्हणजे मुखामध्ये त्याच्या पाठांतर आहे. समर्थ म्हणतात बहुत करावे पाठांतर, कंठी धरावे ग्रंथांतर. बहुत पाठांतर असलं पाहिजे. इतकं अफाट पाठांतर की त्याच्या बोलण्यामध्ये पदोपदी संतांचे दाखले, वेदांचे वाक्य मुखामध्ये रुळत असतात. शास्त्र काय म्हणते सगळं त्याच्या मुखामध्ये असतं, त्यांच्या बोलण्यातून आपल्याला ऐकायला मिळतं. म्हणून म्हणतोय काय, वदो लागला घडघडाट, अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे. काय सांगितलंय, सगळ्यांचा जो आडमार्ग आहे म्हणजे सामर्थ्य बळाने सगळ्यांचा जो आडमार्ग आहे, अव्हाट म्हणजे आडमार्ग, हा जो आहे तो बंद केला तर त्यांनी सगळ्यांनी धोपट मार्ग दावला. म्हणून म्हटलेला आहे पुढे काय सांगितलंय तर, धोपट विकट वाट वही वाट नसावी. धोपट मार्ग सोडू नको. धोपट मार्ग तो कधी सोडत नाही आणि इतरांना सुद्धा त्या मार्गाने आणतो. कुणामुळे, सामर्थ्य बळाने, त्यांच्याजवळ असलेल्या ज्ञान बुद्धीच्या सामर्थ्याने. ज्ञान बुद्धी सामर्थ्य असल्यामुळे आणि निष्ठा असल्यामुळे ते सगळं त्यांच्याकडूनच घडतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थांनी पुढे, नानाजीन सौदंड पाठ, वदो लागला घडघडाट, अव्हाटची केली वाट सामर्थ्य बळे. प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, जाणे सकळांचे अंतरे, निरूपणे तदनंतरे चटक लागे. मते मतांतरे सगट, प्रत्यय बोलून करी सपाट, दंडक सांडून नीट वेधी जना. मग प्रबोध शक्तीची जी अनंत द्वारं आहेत म्हणजे लोकांना ज्ञानोपदेश करण्याचं, ज्ञानाचा उपदेश करण्याचा अनेक मार्ग त्याला अवगत असतात. आणि ते सगळं सर्व लोकांची अंतःकरण तो जाणतो आणि त्यानंतर तो अशा उत्तम प्रकारे निरूपण करतो की लोकांना त्याची काय होते, चटक लागते. म्हणजे प्रबोध शक्ती याचा अर्थ ज्ञानबळाने सगळ्या लोकांना आपल्या मार्गाला ते गोडी लावतात. चटक लावणे म्हणजे गोडी लावणे. जाणे सकळांची अंतरे, तो काय होतो, सगळ्यांची अंतःकरण ते जाणतात, सगळ्यांची नोंद तो जाणतो. कोणाला नेमकं काय पाहिजे, कोणाला काय पाहिजे हे त्यांना बरोबर कळतं. जसं भगवंताला बरोबर कळतं की नाही, आपल्याला काय पाहिजे, माझ्या मुलाला काय पाहिजे, माझ्या मुलीला काय पाहिजे, कशाची गरज आहे, ते बरोबर वेळ आली की आपल्याला ते मिळतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे जाणे सकळांची अंतरे, सगळ्यांची नेमकं कोणाला काय पाहिजे हे सगळं ते जाणतात. जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. या ओवीचा असा निस्पृह पुरुष त्याचं स्वतः अनुकरण करतो, ज्याला जे जे हवं ते ते देतो. कशामुळे, प्रबोध शक्तीची अनंत द्वारे, अनंत मार्गाने लोकांना मार्ग दाखवता येतो. जे अडचणीत आहेत त्यांना मार्ग दाखवतो, ज्याला ज्ञान नाही त्यांनाही समर्थ मार्ग दाखवतात. जे जास्त संसारात अडकले आहेत त्यांना ते बाहेर काढतात आणि जे दुःखी असतील त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे ज्या आपल्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत ते इतरांना वाटत बसतो. म्हणजे समर्थ म्हणतात जे जे आपण आसी ठावे. समर्थ काय म्हणतात, जे जे आपण आसी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे इतर जन. मग या समर्थांच्या वचनाप्रमाणे तो वागतो.
प्रबोध शक्तीची अनंत द्वारे जाणे सकळांची अंतरे निरूपणे तदनंतरे चटक लागे. त्यांच्या बोलण्यातून निरूपण करणं याचा अर्थ समजून सांगणं. त्या समजून सांगत असताना सगळ्यांच्या मनाला तो एक प्रकारे वेधून घेते. ते एक प्रकारे काय घेतात, वेधून घेतात. मनमोहक तो होतो, मन कवडा होतो, तो सगळ्यांच्या मनामध्ये जाणतो आणि त्याचे सगळ्यांचं मन आपल्याकडे आकर्षित करतो. आणि अनेकांची अनेक मतं असतात, त्या सगळ्या मतांना मात्र बाजूला ठेवून जो सत्य मार्ग आहे, खरा मार्ग आहे, तो असा तो दाखवत असतो. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की पुढची ओवी समर्थांनी म्हणून दिलेली आहे, मते मतांतरे सगट. काय सांगितलंय, मते मतांतरे सगट प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जना. मते मतांतरे सगट अनेक मत आणि मतांतर प्रत्यय बोलून करी सपाट, तो स्वानुभवावर आधारलेल्या आपल्या बोलण्याने सगळं खोडून काढतो. प्रत्यय बोलून करी सपाट दंडक सांडून नीट वेधी जाना. मग रूढी मोडून तो सर्व लोकांना स्वतःकडे आकर्षित करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून पुढे म्हटलंय, मते मतांतर सगट प्रत्यय बोलून करी सपाट. सपाट करणं म्हणजे स्वच्छ करून टाकतो. सगळ्यांची मतं आणि मतांतर जी आहे तो प्रत्ययाने म्हणजे अनुभवाने तो सगळ्यांच्या मतांना बाजूला ठेवून खरं जे मत आहे त्या मतांना सगळ्यांना तो एकाग्र करतो. आणि म्हणून दंडक सांडून नीट वेधी जना. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो. म्हणजे तो मोजकी पण भेदक वचन प्रसंगानुसार नेहमी बोलतो. नेमकी म्हणजे त्यांना माहित आहे की कुठलं वाक्य कुठं बोलावं, काय कुठे सांगावं, काय कुठला मुद्दा कुठे बोलावं हे त्यांना बरोबर माहिती आहे. आणि ते बरोबर सांगतात आहे की कुठलं कुठे बोलावं. म्हणून तिथे म्हटलेलं आहे की मोजकं भेदक वचन प्रसंगानुसार नेहमी बोलतो, अनासक्तपणे तेथून उठूनही जातो. आणि म्हणून म्हटलेलं आहे सगळी काय रे स्वतः मात्र बोलताना नेमका बोलतो. दंडक सांडून नीट समर्थाने म्हटलेलं आहे, दंडक सांडून नीट वेधी जना. नेमके भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो. मग स्वतः मात्र बोलताना नेमकं बोलतो. अनेक लोक खूप बोलतात हो, खूप बोलतात. एवढं बोलतात की काहीच समजत नाही. 15 मिनिटं ऐकल्यानंतर माणूस काय सांगून गेला असं जर कुणाला प्रश्न विचारला तर सांगणाऱ्यालाच कळत नाही काय सांगितलं, तर ऐकणाऱ्याला काय कळणार. म्हणून सांगणाराच भूतकाळात पडतो आहे तर ऐकणाऱ्याला तो अजून गोंधळात पडतो. म्हणून जो निस्पृह पुरुष असतो तो स्वच्छ, नेटके आणि नेमके बोलतो. बोलत असताना त्याच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम नसतो, त्यामुळे ऐकणारा सुद्धा निश्चिंत मनाने तो ऐकत असतो. आणि म्हणून समर्थ सांगतात असा निस्पृह पुरुष त्याचं हे लक्षण आहे की नेमकं बोलणं, नेमकची बोलावे हा त्याचा गुण आहे. आणि म्हणून म्हटलंय नेमके भेदक वचने अखंड पाहे प्रसंग माने उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो. मग प्रसंगानुसार कुठे काय बोलावं म्हणून म्हटलंय प्रसंग पाहून वर्तावे विवेकी पुरुष असं समर्थ सांगतात. शहाण्या माणसाने नेमकं कुठं बोलावं कुठे बोलू नये हे त्याला बरोबर कळतं. आणि मूर्खांचा जर असा समुदाय असेल तर शहाणा माणूस तेथे बोलत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलं आहे जसं ज्यावेळेस बेडूक जे आहे ते डेऱ्या करतात त्यावेळेस कोकिळा मात्र गात असते का हो, नाही. त्यावेळेस कोकिळा कशी असते, शांत असते. कारण तिला माहिती आहे एवढा गोंधळ आहे, त्या गोंधळात काय बोलणार आहे मी. त्याच्यामुळे कोकिळा शांत असते, बेडूक मात्र काय करत असतं, डेऱ्या त्याचं चालूच असतं. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे शहाणा मनुष्य मूर्खांमध्ये गलबला करत नाही, आपलं ज्ञान सांगत बसत नाही. तो तिथून उठून जातो आणि जिथे ऐकणारे आहेत, शहाणे लोक आहेत, ज्यांना त्यांची गोडी आहे किंवा ज्यांना त्यांची आवड आहे, भूक आहे, तळमळ आहे, त्या माणसांसमोर तो वागतो. म्हणून मुक्क राहणं चांगलं बोलण्यापेक्षा.
शांत राहा, बोलू नका. न बोलणं हे सुद्धा हिताचंच असतं. कधी कधी बोलूनच माणूस नुकसान करतो, माणसाचं नुकसान होतं. आणि म्हणून कुठे बोलावं, कुठे बोलू नये हे ज्याला त्याला कळलं पाहिजे. तो खरा विवेकी आहे. माणसाला तेवढीच गोष्ट कळत नाही की आपण कुठे बोलावं आणि कुठे बोलू नये. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की असा निस्पृह पुरुष जो आहे, असा निस्पृह पुरुष जो आहे त्याच्याजवळ काय आहे, तो नेमकं भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठो न जातो. आणि शेवटी तो उदास असतो, कशाचीही त्याला इच्छा नसते आणि तो आपल्या डौलामध्ये निघून जातो, त्याला गरज नसते कशाचीही. म्हणून अशा प्रकारे निस्पृह मनुष्य जगत असतो. आणि म्हणून म्हटलंय, प्रत्यय बोलन उठून गेला, भेदके वचने अखंड पाहे प्रसंग माने, उदास वृत्तीच्या गुमाने उठून जातो. मग तो मोजके पण भेदक वचन प्रसंगानुसार नेहमी बोलतो आणि अनासक्तपणे तेथून उठूनही जातो. आणि म्हणून पुढे म्हटलेलं आहे, प्रत्यये बोलून उठून गेला, चटक लागली लोकाला, नाना मार्ग सांडून त्याला शरण येती. परी तो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना, वेश पाहताही न दिना सारिखा दिसे. मग काय म्हटलंय, प्रत्यय बोलून उठवून गेला. आपल्या अनुभवाच्या आधारे तो बोलत असल्याने लोकांना त्याचं निरूपण ऐकण्याची चटक लागते. तो अनुभवावर बोलत असतो, आपण त्याने अनुभव काय घेतला आहे त्याच्यावर तो बोलत असतो. आणि इतर नाना मार्ग सोडून ते त्याला शरण येतात. म्हणजे लोकांना पण चटक लागते की ह्याने कसं काय केलंय, कसा उठून गेला, ह्याने अर्धवटच सांगितलं, पुढचं सांगायचं राहिलं. म्हणजे त्याच्या अनुभवाची ऐकण्याची जे काही त्याचे जे अनुभव आहेत ते ऐकण्यासाठी नंतर लोक काय करतात, त्याला शरण येतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे, अनेक मार्गाने लोक राहतात, ते सगळे मार्ग सांडून ते या निस्पृहाने जे सांगितलं त्याच्या मार्गाने सगळी लोक येऊ लागतात. कारण लोकांना शेवटी चांगला मार्ग कळतो. ते विवेकी आहेत. विवेकी लोक चांगला म्हणजे विवेकी लोक बरोबर चांगला मार्ग निवडतात, असं इथे समर्थ सांगतात आहे. आणि म्हणून म्हटलंय, प्रत्यय बोलून उठून गेला. प्रत्यय म्हणजे अनुभव, प्रत्यय बोलून उठून गेला. प्रत्यय म्हणजे अनुभव सांगितला आहे आणि तिथून निघून गेला. चटक लागली लोकाला, चटक लागणे म्हणजे याचा अर्थ गोडी लागली. आणि असं झाल्यानंतर लोक मग मात्र नाना मार्ग सोडतात आणि त्यांना शरण येतात, त्यांच्या मागे लागतात. आणि म्हणून पुढे म्हटलंय, परी तो कोठे आढळेना. नंतर काय झालं, त्याला चटक लावून लोकांना अनुभव सांगितले आणि चटक लावून तिथून निघून गेला. परंतु पुढे काय झालं, परी तो कोठे आढळेना. काय झालं, असंच सर्व करतो आणि सगळं करतो आणि कोणातच नंतर तो सापडत नाही. दिसायला मात्र अत्यंत साधारण आहे, दीनवाना आहे, अत्यंत सामान्य प्रकृतीचा आहे. फार मोठी काही त्याची झगमगाट नाही, फार मोठा काही पेहराव नाही, फार मोठं काही प्रदर्शन नाही. सर्वसामान्यांप्रमाणे तो राहतो. परंतु त्याच्यामध्ये मात्र नाना प्रकारचे गुण असतात. म्हणून म्हटलंय, वेश असावा बावळा, पर्यंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा सांडू नये. सामान्यपणाने त्याने राहावं, लोकांच्या लक्षात येऊ नये की हा विशेष माणूस आहे, एवढं त्याने सामान्य राहावं. खरं मोठं माणूस असेच परीक्षण करतात बघा. खरे मोठी माणसं असतात ती असंच परीक्षण करतात. खरे मोठे माणसं सामान्यांप्रमाणेच राहतात आणि असामान्य गोष्टी सांगतात. आणि म्हणून निस्पृह मनुष्य आहे तो सामान्यांसारखाच राहतो. सामान्यांसारखाच का राहतो, कारण समाजामध्ये त्याला मिसळायचं आहे. आपण काही वेगळे आहोत असं तो कधी दाखवत नाही आणि त्यामुळे तो लोकांच्या मनामध्ये प्रवेश करू शकतो, तो जाणू शकतो सगळ्यांचं अंतर्मन. आणि म्हणून समर्थ सांगतात, हे अशा प्रकारचा वेश आहे तो कुठे सापडत नाही, कोठे अडकतही नाही. माणसं काय आहेत, कीर्तीत अडकतात. एकदा का कीर्ती प्रसिद्धी मिळाली का त्याच्यामध्ये अडकून जातात आणि मग कधी कधी धनात अडकतात, कीर्तीत अडकतात, कामिनी आणि कांचन यामध्ये अडकण्याची शक्यता जास्त असते. माणूस मोठा झाला की तो हळूहळू त्याच्यापासून निसटण्याचा प्रयत्न करतो. पहिल्यांदा धनातून निसटला पाहिजे माणूस. किती धन करावं, आपल्या गवऱ्या मसनात जाण्याची वेळ आली तरी सुद्धा मनुष्य धनाची लालसा काही सोडत नाही. याला काय म्हणावं.
आता भगवंताचा योग आला पाहिजे, धनाची लालसा सुटलीच पाहिजे. थोडं जरा तो मोठा झाला तर त्याने कांचनानंतर कामिनीची लालसा सुटली पाहिजे त्याच्या. नंतर हळूहळू अनेक इच्छा असतात, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे. अरे सोडात आहे सगळं. भगवंताचा योग केव्हा घडेल? म्हणून म्हटलंय, रामाविन जितकी आस तितकी जाणावी नैराश्य. काय म्हटलंय? रामाविन जितकी आस तितकी जाणावी नैराश्य. रामाशिवाय जो माणूस आस करतो, आस म्हणजे इच्छा, काय उपयोग आहे हो? आपल्याला श्रीराम पाहिजे. आस त्याला भगवंताला, त्या भगवंताचे चरण आपल्याला मिळाले पाहिजे. त्या भगवंताच्या चरणी आपण लीन झालो पाहिजे. येता जाता उठता बसा आपल्याला भगवंत दिसला पाहिजे. मग त्याला काही किंमत या जगात नाही. कोणाला इच्छेला, इच्छा मोठा मनुष्य झाला की तो पुढे कीर्तीला बाजूला सुद्धा टाकतो. हार तुरे, फोटो, पेपरबाजी, नावलौकिक, मोठेपणा लोकांमध्ये मिरवणे हे सुद्धा त्याला हळूहळू नावडतीचा भाग असतो. आणि म्हणून कीर्तिकारामध्ये सुद्धा तो अडकत नाही. म्हणजे त्यात लौकेशना नाही, वित्तेशना नाही आणि धनेशना पण नाही. अशा प्रकारे असा मनुष्य सामान्यांसारखा राहतो जो निस्पृह आहे तो. म्हणून म्हटलंय, उदंड करी गुप्त रूपे, उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्या सारिका स्वरूपे, तेथे यश कीर्ती प्रतापे सीमा सांडिली. मग तो स्वरूपाने भिकाऱ्यासारखा दिसतो, गुप्त रूपाने मात्र काय करतो? उदंड कार्य तो करत असतो. पण वास्तविक त्याच्या यश, कीर्ती आणि प्रतापाने त्याची सीमा काय आहे? ओलांडलेली असते. आणि म्हणून म्हटले, जे करतो आहे असं प्रगट स्वरूपात करत नाही, गुप्त रूपाने करतो. आणि त्याची कल्पना ही, हा जग ॲडव्हर्टाईजचा जमाना आहे, ॲडव्हर्टाईजकडे झुकणारी आहे. जी लोक आहेत ना ती टिकतात सुद्धा थोड्या वेळासाठी, ॲडव्हर्टाईजवाली. पण जे अंतरापासून वेधले जातात ते लोक मात्र कधीच दूर जात नाही. म्हणून ॲडव्हर्टाईज ही क्षणिक आहे. अनुभव घेतला की ॲडव्हर्टाईज फेल होते असं आपल्या लक्षात येतं. म्हणून ॲडव्हर्टाईजला भूलू नका. खऱ्या मार्गाने चाला, खरा सत्य मार्ग शोधा. आणि म्हणून इथे समर्थ सांगतात आहे की परितो कोठे आढळेना, कोणे स्थळी सापडेना. कुठेही तो सापडत नाही आहे. त्याचा शोध घेऊ लागले तरी तो कुठे दिसत नाही, कुठल्या स्थळी सापडत नाही. त्याचा वेश पाहिला तो अगदी कसा दिसतोय? हीनदीन माणसासारखा दिसतो आहे. म्हणून म्हटले, उदंड करी गुप्त रूपे, उदंड करी गुप्त रूपे, भिकाऱ्यासारखी स्वभावे, भिकाऱ्या सारिका स्वरूपे, तेथे यशकीर्ती प्रतापे सीमा सांडिली. ठाई ठाई भजन लावी. आता काय सांगितलंय? भिकाऱ्यासारखी स्वरूपे, यश कीर्ती प्रतापे सीमा सांडली. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तो गुप्त रूपाने कार्य करत आहे, पण त्याने प्रतापाची सीमा काय केली आहे? ओलांडलेली आहे. यश, कीर्ती, प्रताप सगळं त्याला प्राप्त आहे. पण केव्हा? तो सामान्यांमध्ये राहतो, तो सामान्यांसारखाच राहतो. आणि त्याच्यामधून जेव्हा तो लोकांमध्ये येतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की हा माणूस सामान्य जरी दिसला असला तरी याच्याजवळ जे गुण आहेत ते कसे आहेत? असामान्य आहेत. आणि म्हणून पुढे म्हटलंय, ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी, मच्छर मतांची गोवी लागोच नेदी. म्हणजे ठिकठिकाणी तो लोकांना भक्ती मार्गाला लावतो आणि आपण तेथून निघून जातो. तिथे अडकतो का? नाही. त्याच्यामध्ये पुन्हा भुलून बसत नाही. तेथून तो निसटून जातो, तिथे अडकून बसत नाही. तिथून तो निसटून जातो भक्ती मार्गाला लोकांना लावून. आणि मतांच्या गोंधळात तो जराही गुंतत नाही. तो तिथून निघून जातो. मतांच्या ह्याच्यामध्ये, गलबल्यामध्ये तो अडकत नाही. जिथे जिथे तो जातो तिथे तिथे लोकांना तो भजन मार्गाला लावतो. भजन करणं यामध्ये भजनाला लावतो. मग मनामध्ये हळूहळू त्यांच्या भगवंताच्या बद्दल जेव्हा मनामध्ये प्रेम निर्माण होईल, म्हणजे भगवंतासाठी जो मनुष्य कार्य करू लागेल असा मनुष्य भगवंताला प्रिय असतो. भगवंताचं भजन करा. आम्ही म्हणतो भजन करा सावकाश, अवकाश घेऊन भजन करा. घाई गडबड करू नका, सावकाश भजन कर. ठाई ठाई भजन लावी. तो स्वतः करत नाही, आपण करून करवावे भोवता करवी. म्हणजे तो भजनाला लावून जातो सगळ्यांना, देवाची गोडी लावून जातो. परंतु त्यांना परत तिथे दिसत नाही, कारण त्याचा कसा वेश कसा आहे? बावळा आहे हो. तो साधा सिंपल राहतो आहे. आणि सगळ्यांना तो देवाच्या, भगवंताच्या ओढीकडे नेऊन स्वतः मात्र तिथून त्या गलबल्यातून सटकतो आहे.
आणि म्हणून म्हटले ठाई ठाई भजन लावी. स्वतः भजन करतो आणि लोकांना तो सोडत नाही. त्यांच्या सोबत जे त्याच्या सोबत आहे त्याला सुद्धा भजनाला लावतो. मी प्रवचनकार आहे, इतर प्रवचनकार म्हणून तयार करील. मी गायक आहे म्हणून इतरांनाही गायक म्हणून तयार करील. मी वादक आहे, इतरांनाही वादक म्हणून. मी भक्तिमार्गी आहे, इतरांनाही भक्तिमार्गाला नेईन. मी नामस्मरण करतो, इतरांनाही नामस्मरण करायला लावतो. मी पूजा करतो, इतरांनाही पूजा करायला लावतो. जे जे मला करावं वाटतं, कारण तो निस्पृह आहे म्हणून मी एकटा तरणार नाही, तर आपण सगळे तरणार आहोत. ते एकट्याबरोबर त्याच्याबरोबर तो सगळ्यांना तरुण नेणार आहे. तो एकटा तरणार का नाही, त्याच्याबरोबर सगळे त्याच्याबरोबर तरणार आहेत. म्हणून म्हटलंय नव्हे ते नवल. काय म्हटलंय समर्थांनी? नव्हे ते नवल दुसऱ्यांशी तरणे तोची धन्य. म्हणजे स्वतः तरला हे काही नवल नाही, जो दुसऱ्यांना तारतो ते खरं नवल आहे. म्हणून सामान्य पुरुष जे आहेत ते स्वतः करून जातात. महापुरुष जे आहेत ते स्वतः काय करतात? तरून जातात आणि इतरांनाही, म्हणजे ते इतरांनाही त्याचा मार्ग दाखवतात. मग जे इतरांना सुद्धा तरवतात त्यांची नाव कधीच बुडत नाही. जे इतरांना सुद्धा आपल्या सोबत नेतात, कारण आणि नावेमध्ये बसताना सुद्धा ते बुडत नाहीत. त्यामुळे आम्ही तो निस्पृह पुरुष त्या नावाड्याप्रमाणे आहे. बघा तो नावाडी कसा आहे? तो नावाडी स्वतःही तरतो आणि त्या प्रवाशांनाही तरवतो. म्हणजे तिथून तो बरोबर पहिलं तिलावर ती नाव नेतो. नुसती नाव नेत नाही, तर त्या नावेमध्ये असलेल्या सगळ्यांना तो बसवतो आणि पहिलं तीरावर नेतो. तशा प्रकारे निस्पृह पुरुष आहे. स्वतः तरतो आणि इतरांनाही तारतो. तो काय करतो? स्वतःही तरतो आणि इतरांनाही तारतो. असं नाही की स्वतः तरून जातो आणि इतरांना मागेच ठेवतो, नाही. तो नावाडी कसा असतो? स्वतःही तरतो आणि इतरांनाही तरवतो, म्हणजे इतरांनाही तो वाचवतो. अरे स्वतःसाठी जगणारे जगात सगळेच आहे. स्वतःसाठी कोण नाही जगत? सगळे स्वतःसाठीच जगतात आहे. हे सगळं चाललेलं आहे ते स्वतःसाठीच आहे. दुसऱ्यासाठी आहे का? नाही. क्वचितच काही आहे जे दुसऱ्यासाठी जगतात आहे. अरे स्वतःसाठी जगणारे जगात सगळेच आहेत. पण जेव्हा तो इतरांना जगवण्याकरता प्रयत्न करतो, इतरांना सन्मार्ग दाखवतो, त्याचं जीवन खऱ्या अर्थाने धन्य होतं. आणि म्हणून समर्थ इथे सांगतात निस्पृह पुरुष कसा आहे? तर ठाई ठाई भजन लावी, आपण तेथून चुकावी. मच्छर मथांची गोवी लागोच नेदी. आता तो निस्पृह आहे आणि निस्पृह असल्यामुळे कुणाचा हेवा दावा मत्सर काम क्रोध कुणाबद्दलही काही त्याला वाटत नाही. तो सगळ्यांना यारे यारे सारे या, सगळ्यांना यायाच म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे तो सगळ्यांना मार्गाला लावतो आणि स्वतःची मात्र मानसिक स्थिती तो मात्र सगळ्यांमध्ये अलिप्त असतो. तो स्वतः मग सगळ्यांमध्ये राहून तो कसा असतो? एकांती असतो. मग जो लोकांमध्ये राहतो पण लोकांवेगळा असतो, तो काय होतो? लोकांमध्ये राहतो पण तो लोकांवेगळा असतो. असा मनुष्य जो आहे तो मनुष्य जगाचं कल्याण करू शकतो. बहिर्त्यागी नाही, अंतस्त्यागी पाहिजे. लोकांमध्ये राहतो पण तो त्याग त्याच्याजवळ आहे, अंतबोधो आहे. आतमध्ये त्याला सगळं ज्ञान आहे पण लोकांना सांगतो की मला त्यातलं काही कळत नाही. म्हणून म्हटलंय समर्थाने सामान्यासारखं राहतात पण गोष्ट सांगताना मात्र असामान्य सांगतात. म्हणून असा मनुष्य कुठेही राहू. समर्थ सुद्धा जगामध्ये ज्ञान सांगायचे आणि जगात राहत असताना मात्र दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. म्हणजे डोंगरावर राहतो आहे देव, सगळ्यांचा आनंद दुरून पाहतो आहे, त्यामध्ये राहत नाही, तर एकटाच राहतो, त्यामध्ये मिसळत नाही. म्हणून सत्पुरुष जे आहे ते मोठ्या समारंभामध्ये मिरवण्यासाठी सहसा जात नाहीत. म्हणून समर्थांनी म्हटलंय खनाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे, सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ. म्हणजे तो जिथे काय म्हटलंय समर्थ, तर ठिकठिकाणी तो लोकांना भक्ती मार्गाला लावतो आणि आपण तेथून निघून जातो आणि मतांच्या गोंधळात तो जराही गुंतत नाही. आणि तो जिथे त्याला कोणी पाहणार नाही अशा कडे कपारीत जाऊन राहतो. खनाळामध्ये जाऊन राहे, तेथे कोणीच न पाहे, अशा कडे कोपरीत जाऊन राहतो जिथून त्याला कोणीच पाहत नाही. सर्वत्रांची चिंता वाहे सर्व काळ, पण तेथे राहून तो सर्वांची काळजी करत असतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय खनाळामध्ये जाऊन राहे, अवघड स्थळी कठीण लोक,
अवघड स्थळी कठीण लोक, तेथे राहणे नेमक. सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत होती, धुंडीत येती. तेथे कोणाचे चालेना, अनुमात्र अनुमानेना. कट्ट घालून राजकारणा लोक लावी. मग अवघड स्थळी कठीण लोक, तेथे जेथे जंगली लोक असतात अशा अवघड ठिकाणी तो नेमका जाऊन राहतो. पण तेथे राहणे नेमक. पण जगातील लोक तेथेही त्याला शोधत येतात. सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती, तेथे कोणाचे चालेना. काय म्हटलंय? त्याच्या पुढे कोणाचंच चालत नाही. अनुमात्र अनुमानेना, लोक त्याच्याविषयी अनुमान करू शकत नाही. कट्ट घालून राजकारणा लोक लावी. मग लोकांचा एकोपा घडवून तो लोकांना राजकारणात मार्गदर्शन करतो. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की असा मनुष्य तेथे कोणाचे चालेना. असा मनुष्य जो आहे तो दूर राहतो, सर्वात्रांची चिंता वाहतो. मग दूर राहून चिंता वाहतो. अवघड स्थळी कठीण लोक, अवघड स्थळी हे लोक, मोठे लोक जाऊन राहतात आणि तेथे नेमकपणे राहतात. मग समर्थ सकाळी पहाटे उठून पूजा अर्चा करून आपल्या नियमाने राहत असत. कुठेही नियमात बंधन नाही, पण जनाची चिंता मात्र त्यांना कायम होती. म्हणून म्हटलंय सृष्टीमध्ये सकळ लोक धुंडीत येती. म्हणजे म्हणून असे जे महान लोक आहेत अशा लोकांना जगातील सगळे लोक धुंड देतात, शोधत येतात. तो खंडाळामध्ये राहो, तो दरीमध्ये राहो, गुहेमध्ये राहे, डोंगरामध्ये राहो, लोक जिथे जातात तिथे येतात. म्हणजे संत तुकाराम महाराज भंडाऱ्या डोंगरावर जाऊन सुद्धा साधना करत असत. त्यांच्या धर्मपत्री त्यांना भाकरी नेऊन तिथे देत असत. आणि आमचे प्रल्हाद महाराज म्हणजे भक्त प्रल्हाद घर सोडून मंदिरामध्ये राहत असत. राम मंदिरामध्ये, गावात असलेल्या समर्थ गावात फिरत असत, डोंगरावर राहत असत, दऱ्या खोऱ्यात राहत असत. समर्थाने हा जो श्रीमद दासबोध लिहिलाय तो कुठे लिहिलाय? तर शिवथरगळीला लिहिलेला आहे. जिथे जावया पुण्य पाहिजे, तिथे जो जाईल आणि तिथं जो दर्शन घेईल त्याचं भाग्य समजावं. म्हणून समर्थ म्हणतात तेथे कोणाचे चालेना. काय म्हटलंय? तेथे कोणाचे चालेना. आता त्याच्यासमोर कोणाचं चालत नाही असा सत्पुरुष जर समोर असेल तर कोणाचीही वाचा तेथे काम करत नाही. अनुमात्र अनुमानेना. काय म्हटलंय पुढे? अनुमात्र अनुमानेना. तेथे कोणाचे चालेना, अनुमात्र अनुमानेना. कट्ट घालून राजकारणा लोक लावी. काय म्हटलंय समर्थाने? तर त्याच्या पुढे कोणाचंच चालत नाही. लोक त्याच्याविषयी अनुमात्र अनुमान करू शकत नाहीत आणि लोकांच्यात एकोपा घडवून ते लोकांना राजकारणात मार्गदर्शन करतात. मग समर्थ पुढे म्हणतात की राजकारण हा शब्द फार शुद्धतेने वापरलेला आहे समर्थाने. राजकारणी म्हणजे अर्थ राज्याला उपयोगी आहे, जे राज्याच्या हितासाठी आहे ते करणे म्हणजे राजकारण आहे. राष्ट्रहित, राज्यहित हे ते खरं राजकारण आहे. सगळ्यांच्या हिताचा तो विचार करतो आहे, ते राजकारणाचा विचार समर्थ म्हणतात आहे. कट्ट घालून त्याचा पूर्णपणे विचार करून लोकांना एकत्रित करून सगळ्यांची मनं एकत्रित करून ते लोक या राज्याच्या राष्ट्राच्या कार्यासाठी ते सगळ्यांना समर्पण करण्यासाठी ते तयार करतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे समर्थाने लोकी लोक वाढविले तेने अमर्याद झाले भूमंडळी सत्ता चाले गुप्त रूपे. मग समर्थ म्हणतात आहे अशा रीतीने या जगात तो अफाट लोक संग्रह करतात आणि त्यामुळे त्यांचं सामर्थ्य हे अमर्याद वाढतं आणि जगात गुप्त रूपाने त्यांची सत्ता चालत असते. आणि म्हणून समर्थाने 1100 मठ स्थापन केले आणि 1100 मठांमध्ये 1100 महंत निर्माण केले. 1100 महंतांनी अनेक त्यांचे प्रशिक्षक निर्माण केले. केवढा मोठा समुदाय महाराष्ट्रात उभा केला. तेव्हा समर्थांनी या सगळ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याला त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे करणे असेल तर ते गुप्त रूपे, जे लोकांना कळतं आणि ते कसं काय फलद्रूप होते. सगळ्यांना सगळं कळलं की सगळ्या गोष्टी बुचकळ्यात पडतात. म्हणून करणे असेल परी गुप्त रूपे, म्हणून काय कळेची ना. म्हणून पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे की कळायलाच द्यायचं नाही, म्हणून सगळं गुप्त रूप आहे. समर्थांची पत्र जर वाचली तुम्ही तर ती गुप्त रूपाची पत्र आहेत. आणि म्हणून म्हटलंय ठाई ठाई उदंड ताबे.
ठाई ठाई इतके दिसतात की ठाई ठाई मनुष्य मात्र तितुके झोंबे चहूकडे उदंड लांबे परमार्थ बुद्धी. म्हणजे सगळे लोक जमा झाले तर त्यांना काय करावं, त्यांना भक्ती मार्गाला लावावं, राष्ट्र कार्यासाठी उभं करावं, आपल्या स्वतःचं, कुटुंबाचं, राष्ट्राचं, देशाचं आणि समाजाच्या हिताचा विचार करावा. आणि अशा प्रकारे लोक निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांकडून समर्थ रामदासांनी करून घेतलं. सगळ्यांना आपलंसं केलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, रामकथा ब्रह्मांड बेदून पैलाड न्यावी, देव मस्तकी धरावा अवघा व कल्लोळ करावा. देव मस्तकी धरा आणि मग त्याचा आनंद उत्सव निर्माण करा. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, उपासनेचा गजर स्थळोस्थळी थोर थोर, प्रत्ययाने प्राणी मात्र सोडविले. प्रत्येकाला प्रत्यय म्हणजे अनुभव, प्रत्ययाच्या सामर्थ्यावर सगळ्या माणसांना आपल्याला सुख प्रदान केलं. स्थळोस्थळी कित्येक स्थळाला थोर थोर उपासनेचा गजर. उपासना हा शब्द जो आहे म्हणून म्हटलंय, उपासनेचा मोठा आश्रयो, उपासनेविना निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. म्हणून उपासना पाहिजे. आणि उपासना शब्दाचा अर्थ जी अखंड चालेल ती खरी उपासना. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, उपासना ठिकठिकाणी अनुयायांचे समुदाय निर्माण होतात. मनुष्य मात्र त्याच्याकडे आकर्षित होतो आणि चहूकडे परमार्थ बुद्धीचा उदंड प्रचार करतो. म्हणून जागोजागी उपासनेचा मोठ्याने गजर होऊ लागला आणि स्वानुभवाने तो प्राणीमात्रांना मुक्त करतात. म्हणून ऐसे कवाडे उदंड जाणे, ऐसे कैवाड उदंड जाणे, तेने लोक होती शहाणे, जेथे तेथे प्रत्येबाने प्राणी मात्रांसी. मग अशा प्रकारच्या युक्त्या ते जाणतात आणि त्या योगे लोकांना शहाणे करतात. आणि जेथे तेथे ते आपल्या लोकांचा काय होतात, प्रत्यय ते आणून देतात लोकांना. आणि ऐशी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे, दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. मग अशी कीर्ती करून जो जाईल तो धन्य होईल. ऐशी कीर्ती करून जावे म्हणून समर्थ म्हणतात आहे की माणसाने जन्माला यावं. माणूस म्हणून जन्माला आलाच असेल तर समर्थ म्हणतात त्याला माणसासारखं वागता आलं पाहिजे. आणि जात असताना मात्र भगवंतासारखं जाता आलं पाहिजे. भगवंताने किती करून दिले हो. माणसाने सामान्य म्हणून जन्म घ्यावा आणि संत म्हणून देह ठेवावा. नराचं नारायण व्हावं आणि मग देह ठेवावा. नराचा नारायण तेव्हा होऊ शकतो जेव्हा तो इतरांच्यासाठी झटतो, इतरांसाठी कार्य करतो, अशी कीर्ती मागे ठेवतो, तेव्हा तो नराचा नारायण होतो. आणि म्हणून संत कबीरदास म्हणतात, पशु का होत पनैया नरका कछु न होय. करणी करे याचा अर्थ हे सत्कृत्य करे नरका नारायण होय. अशा प्रकारचा तो नराचा नारायण झाला पाहिजे. म्हणून नराचा नारायण होण्यासाठी अशा प्रकारची जी निस्पृहाची लक्षणं आहेत ती जोपर्यंत आमच्यामध्ये निर्माण होणार नाहीत, जोपर्यंत आम्ही तशा प्रकारचं कार्य करणार नाही, तोपर्यंत आमची ती कीर्ती राहणार नाही. म्हणून माणूस गेल्यानंतर 2 दिवस रडत नाहीत. माणूस गेल्यानंतर अखंड त्याच्या देहाची माणसाला क्षिती वाटत असते, दुःख वाटत असते. त्याचे कार्य डोळ्यासमोर राहतात. त्यांच्यासमोर आम्ही झालं पाहिजे असं वाटतं. म्हणून महान लोकांची चरित्र आम्ही अभ्यासली पाहिजेत. थोर महात्मे होऊन गेले, चरित्रे पाहावी त्यांची पहा जरा, आपण त्यांचा समान व्हावे, हाती सापडे बोध. ऐसी कीर्ती करून जावे तरीच संसारास यावे, दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. मग संसारात आल्यासारखं या प्रकारे कीर्ती मिळवून जावं आणि जीवन आपलं सार्थक करावं. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की मी हे अगदी सहज उदाहरणासाठी बोललेलो आहे. दास म्हणे हे स्वभावे संकेते बोलिले. इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे निस्पृह व्याप लक्षण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ.